मंडळी, कशा आहेत तुम्ही सगळे? मजेत आहात ना? तर तुमचं परत एकदा स्वागत आहे द केवल पाटील चॅनलवरती. आणि आज चैत्र पौर्णिमा म्हणजेच आज एकविरा आईच्या पालखीचा सोहळा कारल्याला रंगणार आहे. तर आपण त्याचंच साक्षीदार होण्यासाठी आपण एकविराला चाललो आहोत. नमस्कार मंडळी, शुभ सकाळ. तर आता आपण निघालोय रोहा टू कारला. त्यासाठी आपण निघालोय, गाडी वगैरे लोड केले. आता विनय येते. विनय आल्यानंतर आपण डायरेक्ट निघूयात. आपल्याला पदयात्रेवाल्यांसोबत दर्शन घ्यायचं आहे, तेव्हाच आपलं दर्शन होईल, नाही तर आज दर्शन होणार नाही. कारण की आज खूप गर्दी असते, खूप म्हणजे खूप गर्दी. तुम्हाला मी दाखवीनच कंटिन्युअसली. आणि आपली लाडूबाई रेडी आहे, मॅक्विन. चला. नमस्कार मंडळी, तर आता आपण पोचलोय खोपोलीमध्ये आणि आपण मुंबई पुणे ओल्ड हायवे घेतलाय, कारण की एक्सप्रेसला आपल्याला बाईक अलाउड नाही. सो आता आपण निघालोय कारल्याला आणि थोडाच उशिरात आपण खंडाळा घाट ओलांडून आपण कारल्याला पोचू. माऊले तुझा महिमा मी गातय, म्हणजेच भेटीसाठी गाय देव माझा तर म्हणतय, म्हणजेच भेटीसाठी गाय. तुझेच भेटीसाठी आहे माझा तल मलतय. आई माऊलीचा उदो उदो. आणि अशा तऱ्हेने आपण आलो आहे कारला, एकविरेला. आणि आता ही गर्दी चालू झाली. आता वाकड्या तिकड्या गाड्या काढून दादू जागा दे. दादू जागा ना दे. आता पार्किंगला गाड्या लावल्यात आणि आम्ही आता निघालोय पुढं दर्शनाला. आता पदयात्रावाल्यांच्यात घुसायचं आहे, घुसून देतील की नाही माहीत नाही. ट्राय तर करू आपण आपल्या परीने. काय होईल, काय जुगाड व्हायचेच ते आता तुम्हाला पुढं समजतच राहतील. आता तुम्हाला बोललो होतं ना पुढच्या याला वहिनी असतील, आता वहिनी आहेत. आता दर्शन घेऊयात आणि परत मग जेवायला खाली येऊ आणि त्यानंतर मग परत वरती यायचं पालखीसाठी. चला आता पायथ्या मंदिराजवळ इथून आता पालखी निघालेली आहे. आई माऊलीचा उदो उदो. बघा पालखीमध्ये जरीमरी आईचे फोटो आणि सर्व देव आहेत. बघा आता जाणार डायरेक्ट पनवेल कोलटची पालखी डायरेक्ट कारल्या गडावरती प्रस्थान होणार आहे. बघा आणि वरती जे सजवणार डायरेक्ट वरती सजवणार डायरेक्ट. मानाची पालखी आग्रावाल्यांची ती मागणं येते, त्यासाठी हा त्यांचा बॅरिगेशन आहे. दर्शन घेऊन परत चाललेत. साहेब दरबारात पोहोचलोय.
आईचा दरबार सजलाय परत एकदा. जय जय श्री राम बोलेगा. नमस्कार मंडळी, तुम्ही बघताय आई माऊलीचा जो चांदीचा मुकुट आहे तो आग्रावच्या मानाच्या पालखीमध्ये अध्यक्षांच्या हस्ते आता तिकडनं निघालाय. तासानंतर आता कुठं देऊळ दिसायला लागलं आहे. बघा देऊळ दिसतंय. 2 तास लाईनीत झाल्यानंतर आता दर्शन होईल थोडाच असेल. तर आता जामच घाई आहे. आपण गेले 7-8 दिवस काही या ठिकाणी दर्शन घेऊन आले आणि आता पालखीचं दर्शन घ्यायला चाललोय आम्ही.
झालो आई, दिसे रूप तुझं कारले विठाई, तुझ्या दर्शनाची लागे आम्हा घाई, ठेव मस्त